जेव्हा हे मुबलक असतं तेव्हा ते मोफत असतं, पण जेव्हा याची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा ते बघायलाही आपण तहानलेले असतो. पाण्याची म्हणजे इतकी टंचाई आहे आम्हाला, म्हणजे लग्न झाल्यापासून आम्हाला पाण्याची टंचाई आहे. असं वाटतं की आता हे म्हणजे गावच सोडा कुठंतरी जावा. पाणी मानवी शरीराची हवेनंतरची सगळ्यात महत्वाची गरज. पण हवेसारखं पाणी सदोदित मोफत उपलब्ध नाही. पंचतत्वातील सर्वात महत्वाचं तत्व असलेलं पाण्याचं स्थान अनादी कालापासून अनन्यसाधारण आहे. पुरातन काळापासूनच्या संस्कृतींचा विकास या पाण्याच्या सभोवतालीच झाला आहे. मग ती नदी असो वा तलाव वा विहीर. पण आजच्या काळात मात्र या तथाकथित सुसंस्कृत समाजाला पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरं जावं लागतं आहे, कारण या संपत्तीकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष. पण आता वेळ आली आहे ती कृतीची. आपण आजही हे नुकसान थांबवू शकतो, कारण आज हे केलं नाही तर भविष्यात कदाचित पाणीच उपलब्ध नसेल. तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचताना पाण्याची समस्या किती भीषण आहे याचा आम्हाला वेळोवेळी प्रत्यय आला. त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं हे काम नक्कीच अवघड आहे, परंतु नेहमीप्रमाणेच या विषयाला सामोरं जाताना आम्ही एक मजबूत आणि नियोजनबद्ध यंत्रणा उभारली आहे. पाण्याची सध्याची उपलब्धता, वापर आणि गरज यांचा आम्ही सखोल अभ्यास केला. यातून आपल्या दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पाण्याच्या वापराचा आम्हाला अंदाज आला. आपल्या एका वेळच्या शाकाहारी जेवणासाठी आपण तब्बल 682 लिटर इतकं पाणी वापरतो. त्यामुळे इतर कामांचा विचार करता शहरी भागात एका व्यक्तीला साधारणपणे 150 लिटर पाणी दिवसाला लागतं. हे चित्र नक्कीच धक्कादायक आहे. यू नो इट इज अ बर्निंग इश्यू. म्हणून आपण पाण्यासाठी आपण जे काय पहिलं पाऊल उचलतोय, वी आर फोकसिंग ऑन दॅट अँड दिस वॉटर डिलिव्हरिंग महाराष्ट्र आजच्या कार्यशाळेमध्ये आपण एक सुरुवात केलेली आहे. कुठेतरी जसं आपण बस डेची सुरुवात केली तसंच आपण हे एक 5 वर्षात आपण दुष्काळमुक्त होण्याची आपण एक कुठेतरी एक निर्धार केला पाहिजे. मला खात्री आहे की एकत्र आलो तर निश्चित हे आपण करू शकतो. वी ऑल कॅन डू दिस. महाराष्ट्रात इतका पाऊस पडूनही आपल्याकडे दुष्काळ का असतो याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने दिनांक 20 एप्रिल 2013 रोजी मुंबईमध्ये सकाळ माध्यम समूहानं या पाणी परिषदेचं आयोजन केलं. यात पाण्याच्या विषयातील तज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी, प्रगतिशील शेतकरी, महिला शेतकरी, पाणी चळवळीचे कार्यकर्ते, NGO, उद्योग प्रतिनिधी अशा अनेकांचा समावेश होता. या दिवशी पाणी या विषयाची सखोल चर्चा झाली. यात सकाळनं आपली भूमिका मांडली आणि त्यानंतर दिनांक 18 ऑक्टोबर 2013 रोजी याविषयी एक कृती आराखडा सादर करण्याचं ठरलं. जर व्यवस्थित उपाययोजना, नियोजन आणि प्रयत्न केले तर 5 वर्षात आपण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू शकतो आणि हे भीमकाय आव्हान आम्ही स्वीकारलं. या परिषदेतील तसेच इतर चर्चांचा आधार घेऊन दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी एक खिडकी बदल कार्यक्रम तयार केला गेला. केवळ चर्चा करून प्रश्न सुटत नाहीत, तर त्यासाठी कृतीची, अनुभव घेण्याची गरज असते. छोट्या प्रमाणात का होईना उपाययोजनांची चाचणी होणं आवश्यक होतं आणि आम्हाला ती संधी मिळाली तनिष्काच्या रूपानं. सकाळच्या आवाहनामुळे लोकांनी दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नांना भरघोस पाठिंबा दिला आणि 2 कोटी रुपयांचा निधी जमला होताच. मग तनिष्का सभासदांच्या मदतीने सकाळने दुष्काळाच्या छायेतील 3 गावं दत्तक घेतली. मातोरी जिल्हा बीड, काराजंगी जिल्हा सांगली आणि हिसवण बुद्रुक जिल्हा जालना. तळ्यातला गाळ शाप झाले ते गाळ काढणं, बाराचा गाळ काढणं. तनिष्का मुंबईला आल्यामुळे तनिष्का महिला प्रतिष्ठान याच्यामधून आम्हाला हे माध्यमातून सकाळ याच्या माध्यमातून कळलं. या विषयातील तज्ज्ञ मंडळी तसंच स्थानिकांच्या मदतीने सकाळने समस्येचं मूळ शोधायचा प्रयत्न केला
आणि त्या दृष्टीनं ठोस उपाययोजना निश्चित केल्या. केवळ पुरेशा निधी अभावी रखडलेली कामं तनिष्का महिलांच्या पुढाकाराने मार्गी लागली. लोकसहभागातून आपण छोट्या प्रमाणावर पाण्याच्या समस्येवर मात करू शकतो ही गोष्ट आमच्या लक्षात आली. या निमित्ताने आलेले अनुभव अतिशय उपयुक्त ठरले. जालना जिल्ह्यातल्या हिसवण बुद्रुक गावच्या तनिष्का गटानं गावातल्या पाण्याच्या समस्येवर अतिशय हिमतीनं मात केली आहे. 1700 लोकवस्तीच्या या गावात अवघ्या 16 तनिष्का सभासदांनी बंधारे सफाई आणि गाळ काढण्याच्या कामासाठी गावकऱ्यांना श्रमदानासाठी तयार केलं. त्यामुळे जो काही उपलब्ध निधी होता त्यात हे काम पार पाडलं गेलं. आता वर्षभर गावात पाणी साठे टिकून आहेत. लांबून पाणी आणावं लागत होतं पण काहीच आता जाणवत नाही. पाणी भरपूर झालं आता. सर्वात महत्वाची गोष्ट या निमित्तानं झाली ती म्हणजे गावकऱ्यांना हा आत्मविश्वास मिळाला की स्थानिक पातळीवर पाण्याची समस्या सोडवता येते. सकाळसाठी ही महत्वाची गोष्ट झाली की याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात हा कार्यक्रम राबवून उपलब्ध निधीमध्येच दुष्काळ मुक्तीच्या उद्दिष्टाच्या जवळ जाता येऊ शकतं. यामध्ये तनिष्काच्या महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पाण्यासारख्या अत्यंत महत्वाच्या विषयात महाराष्ट्रातल्या जनतेच्या काय अपेक्षा आहेत हेही आम्ही जाणून घेतलं आणि त्यानंतर यावर उपाययोजना काय असू शकतील याचा विचार झाला. महाराष्ट्रात साधारण 2 लाख कोटी अबाउट $40 बिलियन नीड टू बी इन्व्हेस्टेड इन द नेक्स्ट 5 to 10 years. पाण्याचे जर काही विषय सोडवायचे असतील हे एक साधारण ढोबळ एक फिगर आहे. याच्या मागे काही एक म्हणजे ज्याला आपण बॅक ऑफ द एन्व्हलप कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे काही ते ॲक्युरेट फिगर आहे असं मी म्हणणार नाही. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा कृती आराखडा तयार करताना सकाळने महाराष्ट्रभरातून पाण्याच्या सध्याच्या स्थितीविषयी अतिशय पद्धतशीरपणे माहिती गोळा केली आहे. आमच्या प्रतिनिधींना ही माहिती गोळा करताना खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं, कारण यातली बरीचशी माहिती सरकारकडेही उपलब्ध नाही. आणि दिलेल्या शब्दाला जागत दिनांक 18 ऑक्टोबर 2013 रोजी सकाळनं दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा कृती आराखडा सादर केला. उपलब्ध पाणी स्रोतांचे आणि पाणी साठ्यांचे नियोजन तसेच निरनिराळ्या स्तरांवर पाण्याचे व्यवस्थापन अशा उपाययोजना यात सुचवण्यात आल्या. यासाठी लागणाऱ्या निधीचीही कल्पना देण्यात आली. 20 एप्रिलच्या पाणी परिषदेपासून ते 18 ऑक्टोबरपर्यंत सकाळने केवळ माहिती गोळा केली नाही किंवा बंद खोल्यात बसून चर्चा केल्या नाहीत, तर प्रत्यक्ष काम केलं आणि यशस्वीपणे या अभियानाची सुरुवात केली आहे. सकाळनी हे जे काही पाण्याबद्दलचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करायचे आहे आणि अपेक्षा महाराष्ट्राच्या त्यांच्या चळवळीतून म्हणा किंवा त्यांच्या उपक्रमामधून पाण्याला त्यांनी फार अग्रक्रम दिलेला आहे आणि अतिशय कौतुक माध्यमांनी काय करावं याचा त्यांनी धडा घालून दिलेला आहे. माध्यम म्हणजे फक्त वार्तापत्र काय घडलं हे लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं साधन नसून माध्यम आहे या राज्याच्या समाजाच्या विकासासाठी काय घडायला पाहिजे. माध्यमामध्ये ताकद आहे. सत्ताधाऱ्यावरती आपण तो अंकुश ठेवू शकतात. जनरेटर ते निर्माण करतात, लोकरेटा ते निर्माण करतात आणि सकाळ या माध्यमानं हे नेमकं काम ते करत आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सोडवणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठीचा एक ठराविक कार्यक्रम महाराष्ट्रभर राबवला जाणे आवश्यक आहे. नुसतं पिण्याचं पाणी हे माणसाच्या पिण्याच्या पाण्यापुरतं मर्यादित न ठेवून त्याच्यामध्ये गुरांच्या पिण्याच्या पाण्यासह याचं उत्तर काढणं आवश्यक आहे. आता आपल्याला गरज आहे ती एकत्र येण्याची, शारीरिक, भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या सबल होण्याची. आणि मग काहीच अशक्य नाही. दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे केवळ स्वप्न नाही, तर यामागे एक विचार आहे, सखोल अभ्यास आहे, नियोजन आहे आणि अनुभव आहे. चला आपलं हे राज्य पुन्हा एकदा हिरवगार बनवूया.